नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. विद्यार्थी मित्रांनो, येणारे जी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे ती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची एक्झामिनेशन आहे आणि त्या एक्झामिनेशन मध्ये जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्ही एक्झॅक्टली राईट व्हिडिओ पाहत आहात. 50+ एक्सपेक्टेड MCQs आज आपण पेपर 1 वरती पाहणार आहोत, ज्यामध्ये सर्व युनिट्स जे आहेत ते आपले कव्हर होतील. प्रत्येक युनिट वरती यामध्ये प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहेत, जे की तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने अत्यंत महत्त्वाचे आहेत. या MCQs मधून जेव्हा तुम्ही स्टडी कराल, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये जर कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला तर तो तुम्ही सोडवू शकाल आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकाल. सेशन सुरू करण्याआधी खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो. येत्या 10 तारखेपासून आपला कंटिन्यू 5 दिवसाचा क्रॅश कोर्स असणार आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुमचे पूर्ण युनिट, प्रत्येक युनिट मधले प्रत्येक चॅप्टर पूर्ण डिटेलमध्ये बारकाईने तुम्हाला शिकवले जाणार आहेत. तर हा क्रॅश कोर्स जो आहे 5 दिवसाचा, तुम्ही अजिबात मिस करायचा नाहीये, कारण या क्रॅश कोर्स मधून तुमचं पूर्ण पेपर 1 रिवाइज होऊन जाईल. येत्या 10 तारखेपासून सुरू होत आहे. आजच या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि हा जो क्रॅश कोर्स आहे त्याच्यासाठी रजिस्टर करायचा आहे. ठीक आहे, फटाफट करा, आजच्या आजच करायचंय. चला तर सुरू करूया. हा तुमचा पहिला प्रश्न आहे. लोअर लेवल लर्निंग आउटकम गेट फोकस्ड इन. खालच्या स्तरावरील शिक्षण परिणामावर लक्ष केंद्रित करते. ठीक आहे. मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल की ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल. ठीक आहे. तर हा जो प्रश्न आहे तुमच्या स्तर, अध्यापनाचे स्तर या चॅप्टर वरती आहे. ठीक आहे. यामध्ये प्रश्न असा विचारला आहे की लोअर लेवल लर्निंग म्हणजे खालच्या स्तरावरचं शिक्षण परिणाम लक्ष केंद्रित केले जाते. म्हणजे कोणत्या शिक्षण परिणामावरती लक्ष केंद्रित केलं जातं, जो की खालच्या स्तरावरती आहे. तर ऑब्व्हियसली त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, मेमरी लेवल. ठीक आहे. कारण मेमरी लेवल जे आहे हे अध्यापनाची सर्वात खालची पातळी आहे. ठीक आहे. आलं लक्षात? बघा, मेमरी लेवल ही खालची पातळी आहे. याचा जो मुख्य समर्थक आहे तो आहे हर्बर्ट. कोण आहे? हर्बर्ट. ठीक आहे. यामध्ये काय केलं जातं, ही अध्यापनाची पहिली आणि महत्वाची पातळी असते. हे सर्व सजीवामध्ये अस्तित्वात असलेल्या स्मृती आणि मानसिक क्षमतेशी संबंधित आहे. स्मृती स्तरावरील अध्यापन हा अध्यापनाचा सर्वात खालचा स्तर मानला जातो, जिथे विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी समजवल्या जातात, जिथे विद्यार्थी जास्त सक्रिय नसून शिक्षक हा जास्त सक्रिय असतो, जिथे तुमचा सिलेबस, तुमचा अध्यापनाची पद्धत, तुम्हाला काय शिकायचं आहे है ना, या सर्व गोष्टी शिक्षक ठरवतो. त्याला आपण मेमरी लेवल म्हणजे अध्यापनाचं पहिलं स्तर त्याला म्हणतो आपण. त्यानंतर असतं अंडरस्टँडिंग लेवल. ठीक आहे. अध्यापनाच्या पहिल्या स्तरानंतरचा दुसरा स्तर. ठीक आहे. जसं की ऍडव्हान्स लेवल आपण म्हणू शकतो. याचा जो मुख्य समर्थक आहे तो आहे मॉरिसन. ठीक आहे. अंडरस्टँडिंग लेवल मध्ये काय होतं, जिथे मेमरी सुद्धा असतं आणि इनसाइट सुद्धा असतं. मेमरी आणि तुमचं समजूतदारपणा हे दोन्ही गोष्टी असतात. ठीक आहे. त्यानंतर आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल. रिफ्लेक्टिव्ह लेवल मध्ये हंट हा मुख्य समर्थक आहे या अध्यापन स्तराचा. यामध्ये मेमरी सुद्धा आहे. ठीक आहे. यामध्ये अंडरस्टँडिंग सुद्धा आहे. ठीक आहे. यामध्ये दोन्हीचा समावेश आहे. मेमरी प्लस अंडरस्टँडिंग हे आलं की रिफ्लेक्टिव्ह लेवल असं म्हटलं जातं. या लेवलमध्ये काय केलं जातं, या लेवलमध्ये विद्यार्थ्यांची जी शिकण्याची पद्धत आहे है ना, ती वाढलेली असते. यामध्ये विद्यार्थी जास्त सक्रिय असतात. ठीक आहे. स्वतःहून शिकण्यासाठी प्रेरित झालेले असतात, मोटिवेटेड असतात है ना. काही गोष्टींचा सोल्युशन शोधण्यासाठी त्यांना रिसर्च सुद्धा करावी लागते, ते सुद्धा ते करतात. याला आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल असं म्हणतो. ठीक आहे. कारण बघा, हे अध्यापनाचे स्तर जे आहेत हे आपण थेरी सेशन मध्ये सुद्धा कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही कोर्स जॉईन कराल तुम्हाला ते सर्व गोष्टी ज्या आहेत थेरी सेशन्स मध्ये सुद्धा कळणार आहे. त्यामुळे सर्वात लवकरात लवकर तुम्ही कोर्स जॉईन करायचा आहे आजपासूनच. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. अ टीचर कुड बी सक्सेसफुल इफ ही ऑर शी. एक शिक्षक जो आहे तो यशस्वी झाला असं केव्हा म्हणू शकतो आपण? जेव्हा तो विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनण्यास मदत करतो तेव्हा, की विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देतो तेव्हा, की विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तयार करतो तेव्हा, की विषय व्यवस्थितपणे मांडतो तेव्हा.
ठीक आहे. तर एक यशस्वी किंवा एक सक्सेसफुल टीचर जो आहे तो कोण आहे, जो की विद्यार्थ्यांना चांगला नागरिक बनण्यासाठी मदत करतो. समजते? बघा, शिक्षण जे आहे याचा उद्देश फक्त पुस्तकी ज्ञान देणं असं नाही, तर विद्यार्थ्यांना समाजामध्ये त्यांची सामाजिक, त्यांची नैतिक आणि जबाबदार नागरिक बनवण्यासाठी प्रेरित करणं म्हणजेच एक यशस्वी शिक्षक आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे. यामध्ये विषयाचं ज्ञान प्रदान करणं हे सुद्धा महत्वाचं आहे, परंतु ते विषयाचं ज्ञान पुरवणं हे पुरेसं नाही, है ना. विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी काय करावं लागतं, कौशल्य शिकवणं गरजेचं असतं, बरोबर ना. त्यासोबतच विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं हे सुद्धा महत्वाचं आहे, परंतु ते सुद्धा परीक्षेपुरतं मर्यादित आहे, बरोबर. आणि जे विषय जे आहेत ते सुसूत्रपणे मांडणे किंवा चांगल्या पद्धतीने व्यवस्थितपणे मांडणे जे आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. ते शिक्षकाच्या अध्यापन कौशल्यासाठी महत्वाचं आहे, बरोबर. हेच त्या यशस्वी ते म्हणजे त्याची जी यशस्वीपणा आहे त्याचं एक एकमेव निकष ठरू शकत नाही, है ना. एक लिमिटेड गोष्ट झाली. त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाने एक चांगला नागरिक घडवणं हे सर्वात महत्वाचा घटक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, इन विच स्टेज ऑफ डेव्हलपमेंट अ लर्नर फेसेस द प्रॉब्लेम ऑफ व्होकेशनल ऍडजस्टमेंट. विकासाच्या कोणत्या टप्प्यावर विद्यार्थ्याला व्यावसायिक समायोजनाच्या समस्येचा सामना करावा लागतो. ओल्ड एज, ॲडोलसन्स, चाइल्डहुड की इन्फन्सी, वृद्धापकाळ, पौगंडावस्था, बालपण की बाल्यावस्था. ठीक आहे. तर याचं करेक्ट जे उत्तर आहे, अगदी बरोबर उत्तर तो आहे ॲडोलसन्स, पौगंडावस्था. बघा, एक एक सांगतो मी तुम्हाला. ओल्ड एज घ्या पहिला. ओल्ड एज जे आहे ही किशोरावस्थेच्या तुलनेत, है ना, यामध्ये व्यावसायिक समायोजना जे आहे याच्या ज्या समस्या आहेत ते तुलनेने कमी असतात, कारण करिअर जे आहे ते आधीच स्थापित झालेलं असतं, है ना. ओल्ड एज मध्ये करिअरचं काही संबंध नाहीये, बरोबर ना. त्यामुळे ओल्ड एज या ठिकाणी एलिमिनेट होतं. चाइल्डहुड जे आहे, बालपण, या टप्प्यामध्ये मूल काय करतात, खेळण्यावरती आणि शिक्षणावरती जास्त भर देत असतात. व्यावसायिक समायोजना जी आहे, है ना, या समस्येचे येथे उद्भवणं म्हणजे याची काही गरज नाही. व्यावसायिक समायोजना याच्यामध्ये रिलेटेबल नाहीये, कारण इथे विद्यार्थी काय करतो, जास्त खेळामध्ये आणि शिक्षणावर भर देत असतो. ठीक आहे. त्यामुळे करिअर संबंधित निर्णय घेण्याची इथे काही जास्त गरज नसते. त्यानंतर आहे इन्फन्सी. इथे तर हा अजून खालचा थर झाला, बरोबर ना. यामध्ये काय होतं, जन्मानंतरच्या जो सुरुवातीचा टप्पा असतो त्याला आपण इन्फन्सी असं म्हणतो. यावेळी काय होतं, मुलगा जो आहे, मूल जे आहे, हे शारीरिक आणि मानसिक वाढीसोबत आजूबाजूच्या वातावरणामध्ये सुद्धा जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो, है ना. त्यामुळे व्यावसायिक समायोजन याचा इथे काहीही संबंध नसतो. सो ॲडोलसंट, पौगंडावस्था जी आहे ती करेक्ट आहे. आलं लक्षात. बघा, हे सर्व स्तर जे आहेत तिथे दिलेले आहेत मी, ज्याला इन्फन्सी म्हणतो आपण, बाल्यावस्था ते जन्मापासून ते 18 महिन्यापर्यंत, अर्ली चाइल्डहुड 2 ते 3 वर्ष, प्री स्कूल 3 ते 5, स्कूल एज प्री ॲडोलसन्स 6 ते 12, ॲडोलसन्स 13 ते 17, प्री यंग ॲडल्टहुड 18 ते 40, मिडल ॲडल्टहुड 40 ते 65, मॅच्युरिटी 65 वर्ष ते मृत्यूपर्यंत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, फॉर अन इफिशियंट अँड ड्युरेबल लर्निंग लर्नर शुड हॅव. कार्यक्षम आणि टिकाऊ शिक्षणासाठी शिकणाऱ्याकडे काय असायला हवे. ठीक आहे. ॲबिलिटी टू लर्न ओनली, फक्त शिकण्याची क्षमता, केवळ आवश्यक प्रेरणा पातळी, की फक्त शिकण्याची संधी, की क्षमता आणि प्रेरणा इच्छित पातळी. विचार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्या. चला, तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो, ते आहे ऑप्शन डी, डिझायर्ड लेवल ऑफ ॲबिलिटी अँड मोटिवेशन, क्षमता आणि प्रेरणा इच्छित पातळी. ठीक आहे. बघा, पहिलं घ्या, ॲबिलिटी टू लर्न ओनली. यामध्ये काय होतं, हा पर्याय जो आहे, है ना, हा जो ऑप्शन आहे, हा काय सांगतो आहे आपल्याला, की विद्यार्थ्याकडे फक्त केवळ शिकण्याची क्षमता असावी, है ना. परंतु हे पुरेसं नाही. कारण का, शिकण्याची क्षमता जरी असली तरी योग्य प्रेरणा नसेल किंवा संधी उपलब्ध नसेल तर शिक्षण टिकून राहणार नाही. त्यामुळे ॲबिलिटी टू लर्न ओनली हे इथे येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर रिक्वायर्ड लेवल ऑफ मोटिवेशन ओनली, केवळ आवश्यक प्रेरणा पातळी, है ना. फक्त आवश्यक प्रेरणा हे जे असेल हे सुद्धा इथं
याचा उपयोग नाही, फक्त प्रेरणा असून उपयोग नसता इथे, है ना. तर काय गरज आहे, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अत्यंत प्रेरित असेल किंवा विद्यार्थी अत्यंत प्रेरित असेल, जरी त्याच्याकडे शिकण्याची आवश्यक क्षमता नसेल किंवा शिकण्यासाठी संधी नसेल, तर तो चांगल्या प्रकारे शिकू शकणार नाही. बरोबर ना. त्यामुळे फक्त प्रेरणा असणं गरजेचं नाही. त्यानंतर ऑप्शन सी काय म्हणतोय, फक्त शिकण्याची संधी पाहिजे, है ना. आता इथे बघा, फक्त संधी जरी मिळाली है ना, तर संधीचा उपयोग करून घेण्यासाठी शिक्षणाची क्षमता आणि प्रेरणा आवश्यक असते. त्यामुळे हा सुद्धा पर्याय जो आहे तो अपूर्ण आहे, पूर्ण नाही. त्यामुळे डिझायर्ड लेवल ऑफ ॲबिलिटी है ना, आणि तुमची इच्छित पातळी मोटिवेशन हे सुद्धा गरजेचं आहे. बरोबर ना. कारण विद्यार्थ्याला शिकण्याची क्षमता आणि प्रेरणा दोन्ही आवश्यक असतात. शिकण्याची क्षमता असेल है ना, पण प्रेरणा नसेल, किंवा प्रेरणा असेल पण क्षमता नसेल, तर शिक्षण प्रभावी होत नाही, है ना, इफेक्टिव्ह शिक्षण नसतं. त्यामुळे टिकाऊ आणि प्रभावी हे शिक्षण घेण्यासाठी दोन्ही गोष्टी है ना समतोल आणि आवश्यक आहे. समजलं. त्यामुळे डी ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा, काय म्हणतोय, अन इफेक्टिव्ह टीचर इज वन हू कॅन. एक प्रभावी शिक्षक तो आहे जो करू शकतो. काय करू शकतो, वर्ग नियंत्रित करणं, कमी वेळेत अधिक माहिती देणं, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करणं, की असाइनमेंट काळजीपूर्वक करणं. ठीक आहे. तर एक प्रभावी शिक्षक तोच असू शकतो जो विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करतो. बरोबर. कारण शिक्षकाने वर्गात शिस्त राखणे हे तर महत्वाचं आहेच. बरोबर आहे, पहिलं ऑप्शन है ना. परंतु केवळ नियंत्रण ठेवणं पुरेसं नाही. प्रभावी शिक्षक कोण असतो, जो विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी सुसंवाद करतो, ठीक आहे, किंवा सुसंवाद साधतो. त्यानंतर गिव्ह मोर इन्फॉर्मेशन इन लेस टाइम, कमी वेळेत अधिक माहिती देणे, हे पण बरोबर आहे का. ठीक आहे. जास्त माहिती द्यायची घाई केल्यानंतर विद्यार्थी संभ्रमित होऊ शकतात. त्यामुळे माहिती प्रभावीपणे आणि समजण्यासारखे करून देणं किंवा सोपं करून देणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर ऑप्शन डी, करेक्ट असाइनमेंट केअरफुली, गृहपाठ काळजीपूर्वक तपासणं किंवा असाइनमेंट काळजीपूर्वक तपासणं, है ना. तपासणं म्हणजे काय, गृहपाठ तपासणं हे महत्वाचं आहे, परंतु हा एकमेव असा एक पर्याय नाहीये किंवा हे पुरेसं नाहीये, है ना. कारण शिक्षकाने विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजावून देणं, त्यांना सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करणं, ऑप्शन सी हे सगळ्यात बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग कंप्राइज टीचिंग स्किल्स, खालीलपैकी कोणत्या अध्यापन कौशल्यांचा समावेश होतो. ठीक आहे. ब्लॅकबोर्ड रायटिंग, क्वेश्चनिंग, एक्सप्लेनिंग, की ऑल ऑफ द अबोव, हे वरील सर्वच. ठीक आहे. तर ऑब्वियस आहे, खालीलपैकी जे ऑप्शन्स आहेत ए बी सी हे तिन्ही महत्वाचे आहेत, है ना. हे तिन्ही टीचिंग स्किल्स तुमचे दाखवतात, है ना. ब्लॅकबोर्ड रायटिंग, क्वेश्चनिंग आणि एक्सप्लेनिंग, है ना. ब्लॅकबोर्ड रायटिंग जे आहे, फळ्यावर लेखन करणं, हे कौशल्य आहे, अध्यापन कौशल्य आहे. शिक्षक स्पष्ट किंवा एकदम स्वच्छ अक्षर लिहून विद्यार्थ्यांना संकल्पना समजावून सांगू शकतो. क्वेश्चनिंग आहे, प्रश्न विचारणे, योग्य ते प्रश्न विचारण्याने काय होतं, विद्यार्थ्यांना विचार करण्यासाठी आपण प्रेरित करतो, चर्चामध्ये सहभाग करून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांना संकल्पना आणखीन चांगल्या पद्धतीने शिकवता येऊ शकतात. एक्सप्लोरिंग, स्पष्टीकरण देणं, है ना, किंवा एक्सप्लेन करणं त्याला आपण म्हणतो. एखादी संकल्पना सोप्या पद्धतीमध्ये आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगणं हे चांगल्या अध्यापनाचे कौशल्य आहे. त्यामुळे हे सर्व तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. पुढील प्रश्न, विच मेथड ऑफ टीचिंग इन्क्रीजेस मॅक्झिमम सेन्सेस, अध्यापनाची कोणती पद्धत जास्तीत जास्त संवेदना वाढवते. कोणती अशी पद्धत आहे जिथे आपले सर्व सेन्सेस काम करतात. समजते का, सांगा. प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड, लॅबोरेटरी मेथड, प्रयोगशाळा पद्धत, सेल्फ स्टडी, की टीम टीचिंग. ठीक आहे. याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. याचं उत्तर करेक्ट जे आहे ते लॅबोरेटरी मेथड आहे. कसं काय, इथे सर्व सेन्सेस तुमचे ऍक्टिव्ह असतात. अलग लक्षात, सर्व सेन्सेस इथे ऍक्टिव्ह असतात. कारण काय होतं बघा, जे लॅबोरेटरी मेथड आहे, ही जी पद्धत आहे, हे तुमचे सर्व इंद्रियांना सक्रिय करते, है ना. कारण इथे विद्यार्थी प्रत्यक्षपणे जाऊन अनुभव घेत असतात. तुमचं ऐकणं, तुमचं पाहणं, तुमचं स्पर्श करणं, गंध ओळखणं,
बरोबर ना? त्यासोबतच चव घेणं, हे सर्व संवेदना याचा उपयोग केला जातो. त्याला आपण काय म्हणतो? दृष्टी, श्रवण, स्पर्श ज्ञान, है ना, घ्राणेंद्रिय, रसना, हे काय आहेत तुमचे? सेन्सेस आहेत. आलं लक्षात? इंद्रिय आहेत तुमचे. या सर्वांचा उपयोग होतो जेव्हा आपण लॅबोरेटरी मेथडमध्ये शिकत असतो. ठीक आहे? आलं लक्षात? पुढे बघा. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? डॉट 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 मेथड इनकरेजेस मॅक्झिमम पार्टिसिपेशन ऑफ स्टुडंट्स. अशी कुठली पद्धत आहे जिथे विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त सहभागास प्रोत्साहन देते? चर्चा पद्धत, व्याख्यान पद्धत, ऑडिओ व्हिज्युअल एड्स की पाठ्यपुस्तक? ठीक आहे, तर याचं राईट आन्सर आहे ते आहे डिस्कशन. जिथे विद्यार्थ्यांना डिस्कस करता येतं, चर्चा करता येतं, समस्यांचं निराकरण करून घेता येतं. ठीक आहे, मार्गदर्शन मिळवता येतं. त्यामुळे डिस्कशन हे जास्तीत जास्त इनकरेज करतं पार्टिसिपेट करण्यासाठी. त्यानंतर आहे वाय डू टीचर यूज टीचिंग एड. शिक्षक जे आहे अध्यापन सहाय्य का वापरतात? टूल्स शिकवण्यासाठी, त्याला आपण टीचिंग एड असं म्हणतो. टू मेक टीचिंग फन फील्ड, शिकवण्यात मजा भरण्यासाठी. टू टीच विदिन अंडरस्टँडिंग लेवल ऑफ स्टुडंट्स, विद्यार्थ्यांच्या आकलनाच्या पातळीवर शिकवण्यासाठी. विद्यार्थ्यांच्या लक्षासाठी, फॉर स्टुडंट्स अटेन्शन, त्याला आपण म्हणतो. विद्यार्थ्यांना चौकस बनवण्यासाठी. मग आपण टीचिंग एड्स, टीचिंग टूल्सचा का वापर करतो? तर विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांच्या आकलनाच्या पातळीवर जाऊन शिकवण्यासाठी. समजतंय? कारण प्रत्येक विद्यार्थ्यांची शिकण्याची पातळी ही वेगळी असते. प्रत्येक विद्यार्थी हा सिमिलर नसतो, सारखा नसतो. प्रत्येकाची शिकण्याची पातळी वेगळी असते. त्यामुळे आपण जेव्हा टीचिंग एड वापरतो तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, है ना, ते उपयुक्त ठरतं. आलं लक्षात? फॉर अ टीचर विच ऑफ द फॉलोइंग मेथड वुड बी करेक्ट फॉर रायटिंग ऑन ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्डवर लिहिण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत शिक्षकासाठी योग्य असेल? है ना, जलद आणि शक्य तितक्या स्पष्ट लिहिणे, है ना, की प्रथम प्रकरण लिहा आणि नंतर विद्यार्थ्यांना ते वाचायला सांगा, की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे उत्तर लिहिणे, की महत्त्वाचे मुद्दे शक्य तितक्या स्पष्ट लिहिणे. ऑब्वियस आहे, याचं सरळ सरळ उत्तर आपल्याला दिसतं, ते म्हणजे महत्त्वाचे मुद्दे शक्य तितक्या स्पष्टपणे लिहिणे, है ना, हे सर्वात जास्त रिलेव्हंट आहे. कारण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारा आणि त्यांनी सांगितलं अशा पद्धतीनेच उत्तर लिहिणे हे चुकीचं आहे. कारण उत्तर, है ना, जे ऍक्च्युअल उत्तर आहे, जे करेक्ट उत्तर आहे तेच विद्यार्थी सांगतील असं नाही, है ना. त्यानंतर प्रथम प्रकरण लिहा आणि नंतर विद्यार्थ्यांना ते वाचायला सांगा, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि जितकं पटापट तुम्ही लिहाल, जितकं जलद तुम्ही लिहाल, तितकं थोडेसे पॉसिबिलिटीज आहेत की तिथे चुकण्याचे. ठीक आहे, त्यामुळे हे सुद्धा बरोबर नाही. त्यानंतर आहे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यानुसार अध्यापनात बदल करण्यासाठी मूल्यमापनाची सर्वोत्तम पद्धत कोणती आहे? रचनात्मक मूल्यांकन, सारांशात्मक मूल्यांकन, गुणात्मक मूल्यांकन की उद्दिष्ट आधारित मूल्यांकन? ठीक आहे, प्रश्न नीट वाचा. प्रोग्रेस ऑफ स्टुडंट्स अँड मॉडिफाईड टीचिंग. विद्यार्थ्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी, म्हणजे तो प्रगती करत आहे की नाही हे पाहण्यासाठी कुठलं मूल्यांकन बरोबर आहे? तर ऑब्विस आहे ते फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आहे, म्हणजेच रचनात्मक मूल्यांकन. फॉर्मेटिव्ह जे आहे ते कधी केलं जातं, है ना, जी आपलं इंटरनल एक्झाम आहे. कुठली? इंटरनल एक्झाम. इंटरनल एक्झाम सर्वांना माहिती आहे, म्हणजे जेव्हा सामायिक एक्झाम व्हायच्या आधी जी आपली इंटरनल एक्झाम घेतली जाते, त्याच्याने आपल्याला काय कळतं की विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे की नाही, विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजलेलं आहे की नाही, बरोबर ना. त्याला इंटरनल इव्हॅल्युएशन आपण म्हणतो. समेटिव्ह इव्हॅल्युएशन कुठलं आहे? समेटिव्ह इव्हॅल्युएशन सर्वात शेवटी केलं जातं, जी तुमची फायनल एक्झाम आहे. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन आपण काय करतो? एमसीक्यूज थ्रू इव्हॅल्युएशन करतो, बरोबर. क्वालिटी थ्रू किंवा क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन जे आहे ते आपण कसं करतो? थेअरी बेस्ड करतो. क्वालिटेटिव्ह आपण चेक करतो, ग्रेड्सने आपण चेक करतो, बरोबर. त्याला आपण काय म्हणतो? क्वालिटेटिव्ह. सो मुलांनी किती प्रोग्रेस किंवा मुलं प्रोग्रेस करत आहेत की नाही, आपण ठरवलेल्या टार्गेटनुसार ते स्टडी करत आहेत की नाही, हे पाहण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन करावं लागतं. म्हणजे ऑन गोईंग प्रोसेसमध्येच आपल्याला इव्हॅल्युएट करायचं, शेवटी नाही करायचं किंवा मध्यात नाही करायचं, ऑन गोईंग प्रोसेसमध्ये करायचं, त्याला फॉर्मेटिव्ह म्हणतो. पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते सद्यस्थितीत मूल्यमापन प्रणालीतील नवकल्पनांचे सूचक आहे? Which of the following is indicative of innovations in evaluation system at present? समजते का? सेमिस्टराइज सिस्टीम, प्रोजेक्ट बेस्ड इव्हॅल्युएशन प्रकल्प आधारित मूल्यमापन, की सीबीसीएस ज्याला आपण म्हणतो,
है ना, की ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन. तर सध्याच्या काळाला आपल्याला सर्वांना माहिती आहे ते CBCS है ना. CBCS जी मेथड आहे ती आता सध्याला चालूरित्या वापरली जाते है ना इव्हॅल्युएशनसाठी. आलं लक्षात. सो इथे आपले हे सर्व प्रश्न संपलेले आहेत आणि एक महत्त्वाची सूचना तुम्हाला सांगू इच्छितो. द रिसर्च इज ऑलवेज, संशोधन नेहमीच असते. जुन्या ज्ञानाची पडताळणी, नवीन ज्ञान शोधत आहे की ज्ञानातील अंतर भरणे, की हे सर्वच बरोबर आहे. ठीक आहे. रिसर्च हे काय असतं? हे रिसर्च नेहमी सर्वच गोष्टी असतात. जुन्या ज्ञानाची पडताळणी सुद्धा केली जाते, नवीन ज्ञान सुद्धा शोधलं जातं आणि काही नॉलेजेस मध्ये गॅप्स असतील तर ते भरण्याचं काम सुद्धा रिसर्च करत असतं. ठीक आहे. संशोधनाची व्याख्या नवीन माहिती शोधण्याच्या किंवा शोधण्याच्या प्रक्रियेचा समावेश असलेल्या विषयाचा तपशीलवार अभ्यास म्हणून केली जाते. बरोबर. त्यामध्ये जुन्या विद्यमान ज्ञानामध्ये नवीन समज मिळवणे किंवा सत्यापित करणे, त्यासोबत स्थापित ज्ञानात गहाळ माहिती पुरवणे, या सर्व गोष्टींचा समावेश आहे. व्हॉट इज रिसर्च डिझाईन? रिसर्च डिझाईन काय आहे? संशोधन आयोजित करण्याचा एक मार्ग जो सिद्धांतावर आधारित नाही. गुणात्मक किंवा परिणामवाचक पद्धती वापरण्यातील निवड, की ज्या शैलीमध्ये तुम्ही तुमच्या संशोधनाचे निष्कर्ष सादर करता ते, की डेटा संकलन आणि विश्लेषणाच्या प्रत्येक टप्प्यावर एक फ्रेमवर्क. ठीक आहे. तर रिसर्च डिझाईन असतं तुमचं एक असं फ्रेमवर्क जे डेटा संकलन किंवा विश्लेषणाच्या प्रत्येक टप्प्यासाठी एक फ्रेमवर्क बनवलेला असतो. बरोबर. एक स्टेप बनवलेली असते. त्याला रिसर्च डिझाईन असं म्हटलं जातं. बघा, रिसर्च डिझाईन म्हणजे काय? संशोधनाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी संशोधकाने अवलंबलेल्या पद्धती किंवा तंत्राच्या पद्धतशीर फ्रेमवर्क आणि संशोधनाचे विविध घटक, म्हणजे स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत रिसर्चरने, की आपल्याला रिसर्चमध्ये काय करायचं आहे, कसे स्टेप्स आहेत, कसं संकलन करायचं आहे, कसं विश्लेषण करायचं आहे, कुठल्या पद्धतीने रिसर्च करायचं आहे, कुठली सॅम्पलिंग असणार आहे, या सर्व गोष्टी. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते संशोधनाचे वैशिष्ट्य नाही? वैशिष्ट्य नाही विचारले, यावर पण जोर देत जा. प्रश्न असा पण विचारला जातो एक्झाम मध्ये. संशोधन पद्धतशीर आहे, संशोधन ही एक प्रक्रिया आहे, संशोधन समस्याभिमुख आहे, की संशोधन निष्क्रिय नाही. ठीक आहे. तर सरळ सरळ उत्तर आहे रिसर्च इज नॉट प्रोसेस, असं हे सांगितलंय. कारण हे वैशिष्ट्य नाहीये है ना. वैशिष्ट्य काय आहे रिसर्चचं, की रिसर्च इज अ प्रोसेस, पण इथे नॉट अ प्रोसेस लिहिले, त्यामुळे हा गहाळ होतो. पुढे बघा. संशोधन एखाद्या व्यक्तीद्वारे केले जाऊ शकते. बरोबर. संशोधन पद्धतीचा अभ्यास केलेला असेल तर, म्हणजे कोणत्या व्यक्तीद्वारे? त्या व्यक्तीकडे संशोधन पद्धतीचा अभ्यास केलेला आहे, त्या व्यक्तीद्वारे केला जाऊ शकतो. की पदव्युत्तर पदवीधारक तोच करू शकतो, की विचार करण्याची आणि तर्क करण्याची क्षमता आहे तो करू शकतो, की एक मेहनती करू शकतो, है ना. सरळ सरळ उत्तर आहे रिसर्च कोण करू शकतो? ज्याने रिसर्च मेथडॉलॉजीचा अभ्यास केलेला आहे, ज्याच्याकडे रिसर्च मेथडॉलॉजीचं ज्ञान आहे. बरोबर. तो करू शकतो रिसर्च. पुढील प्रश्न. संशोधनातील वैज्ञानिक पद्धतीचा एक उद्देश आहे. डेटा व्याख्या सुधारणे, खोटे संबंध दूर करणे, त्रिकोणाची पुष्टी करणे, की नवीन व्हेरिएबल्स सादर करणे. ठीक आहे. एक सायंटिफिक मेथड रिसर्चची त्याचा हेतू काय असू शकतो, है ना. त्याचा हेतू असू शकतो खोटे संबंध दूर करणे, जे स्प्युरियस रिलेशन्स आहेत, जे खराब रिलेशन्स आहेत, जे रिलिव्हंट नसलेल्या गोष्टी आहेत, त्याला दूर करणे, एलिमिनेट करणे, है ना, वगळून टाकणे, हे एक सायंटिफिक रिसर्चचं पद्धत आहे. बघा, बनावट, सहसंबंध, खोटेपणा, जेव्हा दोन घटक एकमेकाशी आकस्मिकपणे संबंधित दिसतात, है ना, रिलेशन बिटवीन द टू व्हेरिएबल्स त्याला म्हणतो आपण, परंतु ते नसतात, त्याला काय म्हणतात? एरर. समजलं. याला म्हणतात एरर. कारणात्मक संबंधाचे स्वरूप अनेकदा चार्टवरील समान हालचालीमुळे होते, जे योगायोग किंवा तृतीय गोंधळ घटकामुळे होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर वैज्ञानिक संशोधन म्हणजे सायंटिफिक रिसर्च जे आहे, डेटा प्राप्त करण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी आणि अर्थ लावण्यासाठी पद्धतशीर आणि तयार केलेल्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून केलेले संशोधन, म्हणजे रिसर्च केलेली पद्धत, त्याला सायंटिफिक रिसर्च असं म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणताय, की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ रिसर्च. तर जसं की आपला सेकंड चॅप्टर आहे मेथड ऑफ रिसर्च, त्यामध्ये हा एक क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, की खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये काही रिसर्चचे मेथड्स आहेत, त्यामध्ये एक ऑप्शन असा आहे जो की रिसर्चची मेथड नाही. ओके. ऑब्झर्वेशन, हिस्टोरिकल, सर्वे
की फिलॉसॉफिकल. तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिसर्च मेथड असे विचारलेलं आहे. तर यामध्ये ऑब्झर्वेशन जे आहे हे रिसर्चची मेथड नाही. हिस्टोरिकल जे आहे ही रिसर्च मेथड आहे. सर्वे मेथड इज अ रिसर्च मेथड. फिलॉसॉफिकल इट इज ऑल्सो अ रिसर्च मेथड. खालीलपैकी कोणते वैज्ञानिक संशोधनाचे सामान्य टप्पे ठीक आहे, म्हणजे स्टेप बाय स्टेप. निरीक्षण, पडताळणी, गृहीतक, मग सिद्धांत मांडणे, की पहिलं प्रयोग मग निरीक्षण मग पडताळणी मग गृहीतक, की पहिलं निरीक्षण मग गृहीतक मग प्रयोग मग सिद्धांत मांडणे, की सिद्धांत, निरीक्षण, प्रयोग आणि गृहीतक. ठीक आहे, लक्ष द्या, इथे विचारले की सायंटिफिक रिसर्च. ठीक आहे, कारण ऑप्शन मध्येच कधी कधी आपण जास्त फोकस करतो आणि काय प्रश्न विचारले ते विसरून जातो. आपल्याला रिलेट करायचे प्रश्न आणि ऑप्शन्स. सो सायंटिफिक रिसर्च मध्ये सुरुवातीला असतं ऑब्झर्वेशन, मग हायपोथेसिस, मग एक्सपेरिमेंट, मग थेओरायझिंग. ठीक आहे, बघा हे काही सामान्य टप्पे आहेत. घटनांचं निरीक्षण करणं आणि प्रश्न तयार करणं, मग एक गृहीतक तयार करण्यासाठी पार्श्वभूमी अभ्यास आयोजित करणं, त्यानंतर गृहीतकाची पडताळणी किंवा चाचणीसाठी प्रयोग करणं, मग निष्कर्ष काढणं आणि निष्कर्ष किंवा निकालावर आधारित सिद्धांत सांगणं. हे सायंटिफिक रिसर्चची पद्धत आहे. पुस्तके आणि रेकॉर्ड हे डेटाचे प्राथमिक स्रोत आहेत. पुस्तके जनरली पुस्तके हे सेकंडरी डेटा असतो, परंतु कोणत्या रिसर्चमध्ये पुस्तके आणि काही रेकॉर्ड्स हे प्रायमरी सोर्स असू शकतात. ठीक आहे, ऐतिहासिक संशोधन, सहभागी संशोधन, क्लिनिकल संशोधन की प्रयोगशाळा संशोधन. तर हे जेव्हा बुक्स आणि आपण रेकॉर्ड्स आपले सोर्स म्हणून वापरतो, तेव्हा ते प्रायमरी डेटा असू शकतात आपल्याला जेव्हा आपण हिस्टोरिकल रिसर्च करतो. ठीक आहे, कारण ऐतिहासिक संशोधन करताना बुक्स आणि रेकॉर्ड्स खूप महत्वाचं असतं आणि त्यामुळे त्याला प्रायमरी डेटा असं संबोधलं जातं. ठीक आहे, एका संशोधनात अहवाल दिलेली ग्रंथसूची म्हणजे बिब्लिओग्राफी गिव्हन इन अ रिसर्च रिपोर्ट हे काय असू शकतं? काय असतं बिब्लिओग्राफीमध्ये? संशोधकाची अफाट ज्ञान दाखवतं, की पुढील संशोधनात स्वारस्य असलेल्यांना मदत करतं, की संशोधनाची संबंधित नाही असं सांगतं, की वरील सर्वच बरोबर आहे. तर याचा अर्थ असा आहे की बिब्लिओग्राफी काय करतं, हे पुढील संशोधनाला किंवा पुढील संशोधकाला जेव्हा रिसर्च करायचे असेल तर त्याला स्वारस्य असेल तर त्याला असलेल्या गोष्टी ची मदत होऊ शकते. म्हणजे जे रिसोर्सेस आहेत आपण यूज केलेले आहेत त्याची माहिती आपण बिब्लिओग्राफीमध्ये देतो. त्याचा वापर करून संशोधकाला पुढे रिसर्च करण्यासाठी फायदा होऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे बिब्लिओग्राफी इम्पॉर्टंट आहे. रिसर्च पेपर इज अ ब्रीफ रिपोर्ट ऑफ रिसर्च वर्क बेस्ड ऑन. संशोधन पेपर हा संशोधन कार्याचा संक्षिप्त अहवाल आहे. ठीक आहे, फक्त प्राथमिक डेटा, दुय्यम डेटा, ठीक आहे, की बोथ प्राथमिक आणि दुय्यम डेटा, की नन ऑफ दी अबव. ठीक आहे, सो ऑब्विसली बोथ प्रायमरी अँड सेकंडरी डेटा म्हणजे प्राथमिक आणि दुय्यम डेटा दोन्ही. ठीक आहे, पुढील प्रश्न, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा समावेश आहे कशामध्ये? ऑनलाईन शिक्षण, एडुसॅटच्या वापराद्वारे शिक्षण, वेब आधारित शिक्षण की वरील सर्व. ठीक आहे, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन्क्लुड्स. आयसीटी मध्ये कशाचा समावेश आहे? तर आयसीटी मध्ये सर्वांचा समावेश आहे. ऑनलाईन लर्निंग म्हटलं तरी आयसीटी झालं. लर्निंग थ्रू यूज ऑफ एडुसॅट म्हणजे सॅटेलाइट थ्रू जे आपल्याला एज्युकेशन दिलं जातं, टीव्ही अँड ऑल, त्याला सुद्धा आयसीटी मध्ये संबोधलं जातं. वेब बेस्ड लर्निंग म्हटलं तरी ते सुद्धा काय झालं, ऑनलाईन लर्निंग झालं किंवा वेबसाईट बेस्ड लर्निंग झालं, ते सुद्धा तुमचं आयसीटीच आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो हे करेक्ट आहे. मजकूर, ग्राफिक्स, मथळे आणि छायाचित्रांसह एक दस्तऐवज मांडण्याची प्रक्रिया. ठीक आहे, म्हणजे काय? त्याच्यामध्ये समाविष्ट आहे या सर्व गोष्टींचा. त्याला काय म्हटलं जातं? डेस्कटॉप प्रकाशन, डेस्कटॉप प्रिंटिंग, डेस्कटॉप प्रकाशन की डेस्कटॉप प्रिंटिंग. ठीक आहे, उलट केलं. एक आहे डेस्कटॉप आणि दुसरा आहे डेस्कटॉप, आणि त्यामध्ये पब्लिशिंग आणि प्रिंटिंग असे दोन प्रकार आहेत. सो त्याला म्हटलं जातं डेस्कटॉप पब्लिशिंग. ठीक आहे, काय आहे? डेस्कटॉप पब्लिशिंग. बघा, डेस्कटॉप पब्लिशिंग जे आहे, द प्रोसेस ऑफ लेइंग आउट द डॉक्युमेंट विथ टेक्स्ट, ग्राफिक्स, हेडलाइन्स अँड फोटोग्राफ्स इज इन्वॉल्व्ड इन द डेस्कटॉप पब्लिशिंग. ठीक आहे, डेस्कटॉप प्रकाशनमध्ये हे मजकूर, ग्राफिक्स हे सर्व गोष्टी आहेत ज्याचा समावेश असतो. आणि डीटीपी डिझाईन एकत्र करण्यासाठी आणि व्यावसायिक दर्जाचे मुद्रित साहित्य तयार करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर आणि उच्च रेझोल्युशन प्रिंटर वापरते, डीटीपी. ठीक आहे,
विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एलिमेंट ऑफ कम्युनिकेशन प्रोसेस. बघा, अगोदर आपण सोपे सोपे प्रश्न घेणार आहोत आणि हळूहळू पण अवघड प्रश्नाकडे वळणार आहोत, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता संवाद प्रक्रियेचा घटक नाही? अभिप्राय, मजबूतीकरण, माध्यम की परस्पर संवाद. ऑब्व्हियसली यामध्ये संवाद प्रक्रियेमध्ये मजबूतीकरण, रिन्फोर्समेंट याचा काही एक संबंध नसतो. फीडबॅक गरजेचा आहे, मीडियम गरजेचं आहे, इंटरॅक्शन गरजेचं आहे. इंटरॅक्शन होत असेल तर कन्व्हर्सेशन होईल, मीडियम असेल तर तुमचा मेसेज समोरच्याला पोहोचवता येईल, फीडबॅक असेल तेव्हाच आपल्याला कळेल की समोरच्याला समजलेला रिसिव्हरला समजलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे रिन्फोर्समेंट, मजबूतीकरणाची या ठिकाणी काही गरज नाही. दूरस्थ शिक्षण मोडमध्ये निर्देशात्मक संप्रेषण डॉट 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 आहे किंवा काय आहे? अनस्ट्रक्चर्ड, सेल्फ रेग्युलेटरी, इन्फॉर्मल की स्ट्रक्चर्ड आणि इंटरॅक्टिव्ह. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, म्हणजे संरचित आणि परस्पर संवादी असतं. ठीक आहे. इन्स्ट्रक्शनल कम्युनिकेशन इन द डिस्टन्स एज्युकेशन मोड म्हणजेच तुमचे स्ट्रक्चर्ड आणि इंटरॅक्टिव्ह असतं. ठीक आहे. वर्गात शिक्षकाचा संवादाचा प्रकार कुठला असतो? इंटरपर्सनल म्हणजे आंतरवैयक्तिक, मास कम्युनिकेशन, गट संवाद की समोरासमोर संवाद. टीचर जो क्लासरूम मध्ये कम्युनिकेशन करतो तो कुठल्या प्रकारचा कम्युनिकेशन आहे हे विचारलेलं आहे. ठीक आहे. तर तो आहे तुमचा ग्रुप कम्युनिकेशन. ठीक आहे. मास कम्युनिकेशन, इंटरपर्सनल आणि फेस टू फेस कम्युनिकेशन यामध्ये थोडासा फरक आहे. फेस टू फेस कम्युनिकेशन वैयक्तिक असू शकतो. मास कम्युनिकेशन केव्हा होतो? जेव्हा एकाच वेळी आपण भरपूर हेट्रोजेनस है ना, भरपूर लोकांपर्यंत मेसेज पोहोचवू शकतो. ठीक आहे. त्याला मास कम्युनिकेशन म्हटलं जातं. इंटरपर्सनल मध्ये दोन व्यक्तीची गरज असते, समोरासमोर फेस टू फेस कम्युनिकेशन होत असतं. ग्रुप कम्युनिकेशन म्हणजे तीन किंवा तीनपेक्षा जास्त लोक असतील त्याला ग्रुप कम्युनिकेशन म्हटलं जातं. ठीक आहे. इंग्रजी शब्द कम्युनिकेशन या शब्दापासून तयार झालेला आहे. कोणत्या शब्दापासून? कम्युनिज अँड कम्युनिकेअर की कम्युनिस्ट अँड कम्युन की ऑप्शन सी कम्युनिझम अँड कम्युनलिझम आणि ऑप्शन डी कम्युनियन अँड कॉमन सेन्स. तर हा जो शब्द आहे कम्युनिकेशन, हा एक इंग्लिश वर्ड आहे जो की कम्युनिस्ट आणि कम्युनिज आणि संवाद साधणारे म्हणजेच कम्युनिकेअर यातून घेतलेला आहे. ठीक आहे. ऑप्शन ए बरोबर आहे याच्यामधला. ग्रे पॉइंटचा अर्थ काय आहे? ठीक आहे. किंवा कम्युनिकेशन मध्ये ग्रे पॉइंटचा अर्थ काय किंवा कुठल्या प्रकारचा कम्युनिकेशनला ग्रे पॉइंट म्हटलं जातं? औपचारिक, अनौपचारिक, गंभीर की कॉर्पोरेट. ठीक आहे. लक्षात ठेवा, ग्रे पॉइंट हा शब्द आला तर सरळ सरळ उत्तर द्यायचं आहे इनफॉर्मल कम्युनिकेशन, अनौपचारिक कम्युनिकेशन. ठीक आहे. योग्य क्रम ओळखायचा आहे. पहिलं स्त्रोत, मग चॅनल, मग संदेश की मग प्राप्तकर्ता की ऑप्शन बी स्त्रोत प्राप्तकर्ता चॅनल मग संदेश की ऑप्शन सी स्त्रोत संदेश प्राप्तकर्ता मग चॅनल की ऑप्शन डी स्त्रोत संदेश चॅनल प्राप्तकर्ता. ठीक आहे. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी. पहिले सोर्स असतो, मग मेसेज असतो, मग चॅनल आणि शेवटी रिसिव्हर असतो. ठीक आहे. चांगला संवाद तोच असतो जो त्याच्या प्रेक्षकांना ऑफर करतो. काय ऑफर करतो? भरपूर माहिती ऑफर करतो तो, चांगली आकडेवारी देतो तो, संक्षिप्त पुरावा देतो तो की तथ्यांची पुनरावृत्ती करतो तो. गुड कम्युनिकेशन इज द वन हू ऑफर्स टू हिज ऑडियन्स प्लेंटीफुल ऑफ इन्फॉर्मेशन. जेव्हा भरपूर माहिती देतो, भरपूर रिलेव्हंट माहिती देतो, एक्झामिनेशनला धरून माहिती देतो, तो शिक्षक खरा कम्युनिकेशन करतो. ठीक आहे. असं म्हटलं जातं. तो गुड कम्युनिकेशन असेल तर त्यामध्ये काय म्हटलं जातं? जो की प्लेंटीफुल ऑफ इन्फॉर्मेशन, भरपूर माहिती ऑडियन्सला पोहोचवत असेल तो. गोलाकार संप्रेषणामध्ये इन्कोडर असतो तेव्हा तो डिकोडर बनतो. इन सर्क्युलर कम्युनिकेशन द इन्कोडर बिकम्स द डिकोडर वेन देर इज केव्हा तेव्हा काय असेल तेव्हा आपलं डिकोडर जो आहे इनकोडर जो आहे तो डिकोडर बनतो. ठीक आहे. जेव्हा फीडबॅक असेल तेव्हा है ना, फीडबॅक केल्यानंतर काय होतं? ही सायक्लिकल प्रोसेस आहे. सेंडर मेसेज इनकोड करतो, मीडियम सिलेक्ट करतो, सेंडरला आपलं रिसिव्हरला पोहोचवतो, सेंड करतो, रिसिव्हर काय करतो? इनकोड करतो आणि मग रिसिव्हरला पोहोचतो आणि मग फीडबॅक मिळतो. फीडबॅक जेव्हा रिसिव्हर सेंड करतो तेव्हा रिसिव्हर बनतो सेंडर, तो फीडबॅक बनतो मेसेज, मीडियम चूज केला जातो, सेंडरला पोचतो मेसेज, सेंडर काय करतो? त्याला डिकोड करतो आणि सेंडर जो आहे तो रिसिव्हर बनतो. त्यामुळे याला सायक्लिकल प्रोसेस किंवा सर्कल प्रोसेस असं म्हटलं जातं, सर्क्युलर प्रोसेस. ठीक आहे. तर जेव्हा फीडबॅक होतो तेव्हा जेव्हा फीडबॅक एकदा का रिसिव्हरने दिला तेव्हा रिसिव्हर बनतो सेंडर आणि सेंडर बनतो रिसिव्हर. ग्रे पॉइंट या नावानेही ओळखले जाते. कोणाला ओळखले जाते?
डाउनवर्ड कम्युनिकेशनला, इन्फॉर्मल कम्युनिकेशनला, अपवर्ड कम्युनिकेशनला की हॉरिझॉन्टल कम्युनिकेशनला, है ना. आत्ताच आपण डिस्कस केलं होतं आणि हा प्रश्न तुमच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला गेला होता, त्यामुळे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर ग्रेपवाईन कम्युनिकेशन जे आहे त्यालाच म्हटलं जातं, जो की इन्फॉर्मल कम्युनिकेशन आहे. ठीक आहे. आत्ताच आपण डिस्कस केलं नाही का. खालीलपैकी कोणते परस्पर संवादाचे वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. हे दोन्ही केंद्रित आणि अकेंद्रित आहे, की ते दोन्हीही सहभागासाठी अनुकूल नाही, की ते तात्विक आहे, की ते रूपकात्मक आहे, म्हणजेच मेटाफॉरिकल आहे. कुठे द्यायचं उत्तर माहिती आहे ना तुम्हाला, चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. तर उत्तर फटाफट द्यायचं आहे, अजिबात लाजायचं नाहीये. प्रश्नाची जेवढे उत्तर द्याल तेवढं चांगलं आहे. चुकलं तर चुकलं, काही हरकत नाही. ते एक्झाम नाहीये ना. आणि तसं पण एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला उत्तर येत नसलं तरी उत्तर द्यायचं आहे, कारण तिथे निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तुक्का लागला तर मार्कही भेटू शकतो. बरोबर ना. प्रॅक्टिस चालू द्या, तुक्का मारायची नाही. लॉजिकली अभ्यास करताना लॉजिकली उत्तर द्यायचं आहे. एक्झाम मध्ये जर नाही समजलं, लॉजिक नाही लागलं तर तुक्का द्यायचा आहे. ठीक आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. इट इज फोकस्ड अँड अनफोकस्ड ॲज वेल. ठीक आहे. पुढे, मानव, प्राणी आणि यंत्रामधील अभिप्राय प्रणालींचा अभ्यास करण्याचे विज्ञान असे वर्णन केले आहे. The science of studying the feedback system in humans, animals and machines is described as. कसे केलेलं आहे? फीडबॅक सायन्स म्हणून, एक्सपिरियन्स स्टडी म्हणून, मेसेज हर्मेनेटिक्स म्हणून की सायबरनेटिक्स म्हणून. तर त्याला सायबरनेटिक्स असं म्हटलं जातं. सायन्स ऑफ स्टडीइंग feedback system in humans, animals and machines, that is cybernetics. D. Saussure, okay, labeled language as a technical code, profusion of sign, verbalism or macro generalizer. हे जे डी सॅसूर वॉट एव्हर इट इज, याने भाषेला काय म्हटलेलं आहे, भाषेला कोणतं लेबल दिलेलं आहे, तांत्रिक कोड म्हणून म्हटलेलं आहे, चिन्हांची विपुलता म्हटलंय, शाब्दिकता म्हटलंय की मॅक्रो जनरलायझर म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर याने प्रोफ्युजन ऑफ सायन्स असं म्हटलेलं आहे. सार्वजनिक सेवा संप्रेषणासाठी खालीलपैकी कोणते निकष आहेत. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर द क्रायटेरिया फॉर पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन. आता इथून थोडंसं क्वेश्चन मॉडरेट टू हार्ड लेवलचं होईल. ठीक आहे. सो थोडंसं लक्ष द्या. पर्सनल बायस, आयडिओलॉजिकल स्लँट, ॲक्युरेसी, कॉम्प्रिहेसिव्हनेस आणि सेपरेशन ऑफ ओपिनियन्स अँड फॅक्ट्स. ठीक आहे. वैयक्तिक पूर्वाग्रह, वैचारिक तिरकस, अचूकता, सर्वसमावेशकता आणि मत आणि तथ्य वेगळे करणे. ठीक आहे. यामध्ये कुठला आहे? ए बी सी फक्त, बी सी डी फक्त, सी डी ई फक्त की ए डी ई. तर याचा राईट आन्सर आहे सी डी आणि ई फक्त. याचा अर्थ ॲक्युरेसी. ठीक आहे. पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन मध्ये है ना, सार्वजनिक सेवा संप्रेषणामध्ये ॲक्युरेसी खूप गरजेची आहे. ठीक आहे. सर्वसमावेशकता महत्वाची आहे आणि मत आणि तथ्य या दोन्हीमध्ये वेगळंपणा किंवा या दोन्हीमध्ये सेपरेशन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओपिनियन्स तुमचे काही असू शकतात, पण फॅक्ट्स हे जे आहे तेच असणार, चेंज होणार नाहीत. फॅक्ट्स हे फॅक्ट्स असतात. ठीक आहे. तथ्य हे तथ्य असतात, परंतु मत आणि तथ्य यामध्ये वेगळंकरण करणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे या गोष्टी गरजेच्या आहेत पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन मध्ये. अकॉर्डिंग टू सम एक्सपर्ट्स लाईक मार्शल मॅकलुहन, ओके, मार्शल मॅकलुहन सारख्या काही तज्ञांच्या मते खालील माध्यमांना है ना हॉट मीडिया असं का कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. हॉट माध्यम किंवा गरम माध्यम, गरम माध्यम हे ट्रान्सलेशन झालं. हॉट मीडिया त्याला का म्हटलं जातं. ठीक आहे. सॉरी, कोणाला म्हटलं जातं? टेलिफोन, टेलिव्हिजन, रेडिओ, सिनेमा आणि प्रिंट. ऑप्शन्स आहेत ए बी सी, बी सी डी, सी डी ई आणि ए सी ई ओनली. सो याचा राईट आन्सर आहे सी डी आणि ई, म्हणजे रेडिओ, सिनेमा आणि प्रिंट यांना काय म्हटलं जातं? हॉट मीडिया असं म्हटलं जातं. ठीक आहे. कारण रेडिओ, सिनेमा आणि प्रिंट हे जास्त चालणारे, जास्त अट्रॅक्ट करणारे, जास्तीत जास्त माहिती पोहोचवणारे माध्यम आहे, त्यामुळे याला हॉट मीडिया असं म्हटलं जातं. ठीक आहे. समजलं. टेलिफोन, टेलिव्हिजन याला कूल मीडिया म्हटलं जातं, कारण हॉट मीडिया जे आहे त्याला हॉट का म्हटलं जातं? कारण यामध्ये हाय डेफिनेशन असतं. ठीक आहे. क्लिअर असतात,
राईट. रिच एक्सपिरियन्स एक असतो त्यामध्ये, त्यामुळे त्याला हॉट मीडिया असं म्हटलं जातं. तर रेडिओ, सिनेमा, प्रिंट हे हॉट मीडिया असं कन्सिडर केलं जातं अकॉर्डिंग टू मार्शल मॅकलुहान. ठीक. खाली दिले दोन विधान आहेत, विधान 1 आणि विधान 2. ठीक आहे. या विधानामध्ये आपल्याला सांगायचं ऑप्शन्स पैकी कसं आहे ते. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो क्वेश्चन कसा असतो. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 असे दोन स्टेटमेंट दिलेले असतात. ठीक आहे. या स्टेटमेंटमध्ये स्टेटमेंट 1 आणि 2 हे बरोबर आहेत की चुकीचे आहेत ते ऑप्शन नुसार आपल्याला ठरवायचं आहे. स्टेटमेंट 1 काय म्हणतोय बघा, इंटरनेट स्वतः एक नेटवर्क आहे आणि सायबर स्पेस संबंधासाठी एक मॉडेल देखील आहे. ठीक आहे. विधान 2 म्हणते की इंटरनेटच्या सहाय्याने जागतिक परस्पर संवादी तंत्रज्ञानाने 20व्या शतकाच्या अखेरीस दुसऱ्या माध्यम युगाच्या आगमनाची घोषणा केली. ठीक आहे. आता यामध्ये बघा काय विचारले की वरील विधानांच्या प्रकाशात खालील पर्यायामधून योग्य उत्तर निवडा. आता पर्याय काय आहे? विधान 1 आणि विधान 2 हे दोन्ही सत्य आहेत का? म्हणजेच इंटरनेट स्वतः एक नेटवर्क आहे आणि सायबर स्पेस संबंधासाठी एक मॉडेल देखील आहे. हे बरोबर आहे. आणि इंटरनेटच्या सहाय्याने जागतिक परस्पर संवादी तंत्रज्ञानाने 20व्या शतकाच्या अखेरीस दुसऱ्या माध्यम युगाच्या आगमनाची घोषणा केलेली आहे. हे सुद्धा बरोबर आहे. असं स्टेटमेंट 1 आपलं ऑप्शन 1 म्हणते. ऑप्शन 2 म्हणते की विधान 1 आणि 2 हे दोन्ही खोटे आहेत. ऑप्शन 3 म्हणते की विधान 1 बरोबर आहे, विधान 2 चुकीचं आहे. आणि ऑप्शन 4 म्हणते की विधान 1 बरोबर चुकीचं आहे आणि विधान 2 बरोबर आहे. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, म्हणजे दोन्हीही विधान सत्य आहे. ठीक आहे. दोन्हीही विधान जे काही आपल्याला स्पष्टीकरण देत आहेत ते दोन्हीही सत्य आहेत. ठीक आहे. संवादामध्ये निरूपण ही पातळी डॉट 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 आहे. इन कम्युनिकेशन डिनोटेशन इज द लेवल ऑफ बिलीफ, विश्वास, कॉन्ट्रास्ट, ठीक आहे, डिस्क्रिप्शन, वर्णन की डिसेंट म्हणजे मतभेद. तर राईट आन्सर आहे डिस्क्रिप्शन, वर्णन आहे. ठीक आहे. कम्युनिकेशन मध्ये डिनोटेशन म्हणजेच है ना, निरूपण ही पातळी वर्णनाची पातळी आहे. सिम्बॉल्स प्रोव्हाइड मिनिंग वेन युज्ड इन डॉट 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 मध्ये वापरल्यास चिन्हे अर्थ देतात. कॉन्ट्रास्टिंग स्टाईल, विरोधाभासाची शैली, रॅन्डम ऑर्डर, यादृच्छिक क्रम, नॉन स्पेसिफिक कंटेक्स्ट, गैरविशिष्ट संदर्भ की स्पेसिफिक कल्चरल कंटेक्स्ट म्हणजे विशिष्ट सांस्कृतिक संदर्भ. ठीक आहे. सिम्बॉल जे आपण यूज करतो है ना, त्याचा एक अर्थ असू शकतो, ते मोठा अर्थ किंवा स्पष्ट करू शकतात जेव्हा ते यूज केले जातात. कसे यूज केले जातात? ते जेव्हा स्पेसिफिक कल्चरल कंटेक्स्ट मध्ये यूज केले जातील तर ते सिम्बॉल्स एक अर्थपूर्ण माहिती आपल्याला पोचवू शकतात. अ हॉट मीडियम इज कॅरेक्टराइज्ड बाय, गरम माध्यम म्हणजे हॉट माध्यम द्वारे दर्शवले जाते. कशाच्या द्वारे? गैरयांत्रिक घटक, कमी प्रेक्षक सहभाग की ऑप्शन सी हे फक्त एका इंद्रियाला लिफाफा देतात. ठीक आहे. डी मोठ्या प्रमाणात माहितीचा पुरवठा की ई उच्च प्रेक्षकांचा सहभाग. ऑप्शन्स आहेत ABC ओनली, BCD ओनली, CDE ओनली और ADE ओनली. ऑप्शन बी बरोबर आहे, BCD म्हणजेच लो ऑडियन्स पार्टिसिपेशन. ओके. इन्व्हल्व्स ओनली वन सेन्स अँड लार्ज अमाउंट्स ऑफ इन्फॉर्मेशन सप्लायज. दॅट इज ऑप्शन बी म्हणजे सेकंड ऑप्शन. स्टेटमेंट बेस्ड आपलं क्वेश्चन आलेलं आहे. परत खाली दोन विधाने दिली आहेत. विधान 1 सुरुवातीच्या टप्प्यात जनसंवाद हा प्रचाराचा अभ्यास मानला जात असतो. आणि विधान 2 म्हणत आहे आता त्याचे भाषिक घटक चिन्हे संहिता आणि भाषेच्या संदर्भात आहे. ठीक आहे. विधान 1 आणि 2 बरोबर आहेत, विधान 1 आणि 2 चुकीचे आहेत, विधान 1 बरोबर आहे, 2 चुकीचं आहे की विधान 1 चुकीचं आहे आणि 2 बरोबर आहे. तर विधान 1 आणि 2 हे दोन्हीही बरोबर आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न स्टेटमेंट बेसच आहे. परत स्टेटमेंट 1 म्हणतोय की जनसंवाद सार्वजनिक संदेशांची यादी पुरवतो आणि सामाजिक मूल्यांचे निरीक्षण करण्यास अनुमती देतो. आणि स्टेटमेंट 2 म्हणते की मोठ्या प्रमाणावर सामाजिक सेटिंग्समध्ये मास मीडिया सामाजिक संस्थांचे एकत्रीकरण सक्षम करेल. ठीक आहे. यामध्ये ऑप्शन ए बरोबर आहे, म्हणजेच दोन्हीही स्टेटमेंट्स यामध्ये बरोबर आहेत, अगदी बरोबर आहेत. मास कम्युनिकेशन सप्लायज अँड इन्व्हेंटरी ऑफ पब्लिक मेसेज अँड अलाउज फॉर मॉनिटरिंग ऑफ सोशल व्हॅल्यूज बरोबर आहे. मास कम्युनिकेशन मध्ये आपल्याला एकाच वेळेला सोशली भरपूर
लोकांपर्यंत एक मेसेज पोहोचवता येऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे सोशल व्हॅल्यूजमध्ये मॉनिटर करण्यासाठी मास कम्युनिकेशन उपयुक्त ठरू शकतं. स्टेटमेंट 2 काय? इन लार्ज स्केल सोशल सेटिंग्स मास मीडिया विल एनेबल इंटिग्रेशन ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन्स. ऑब्व्हियसली है ना, एका मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा कम्युनिकेशन करायचं असेल, ठीक आहे, तर मास मीडिया जे आहे ते हेल्प करू शकतं सोशल इन्स्टिट्यूशन्सला, है ना, त्यांच्याशी इंटिग्रेशन करून एक मेसेज पोहोचवण्याचं काम है ना कोण करू शकतं? मास मीडिया करू शकतं. ठीक आहे. त्यामुळे दोन्हीही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे. लेक्चर एंड करायच्या आधी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. जर तुम्ही पेपर 2 साठी तयारी करत असाल, ठीक आहे,